आणि एक गोष्ट जी नाही आवडत त्यांच्या सरांबद्दल अशी? लेझी आहे. ठीक आहे. असं काय करतात एकदम 10ला उठतात? नाही, हा. वीकडेज खूप पंक्च्युअल येतो, हा. पण बाकीच्या शनिवारी रविवारी झोपत तुम्ही जे अनरोमॅन्टिक गोष्ट म्हणता त्याच्याबद्दल लेझी म्हणताय का? नाही. हा ठीक आहे. हा. लेझी म्हणजे मग सॅटर्डे संडे तो फक्त आराम करतो, तर झोपत. तुम्हाला एक तर हा लेडी लोकांचा प्रॉब्लेम काय मला कळत नाही बरं का. त्यांना बिलकुल असं बघितलं जात नाही की कोणतरी आराम करते. नवरा सेम ऑफिस मध्ये जाऊन झोपत असेल त्यांना काही घेणं नाहीये, पण घरामध्ये येऊन 5 मिनिटं पण बसला भाई असं एकदम म्हणजे तर काय तुला नेहमी तू आरामच करत असतो, हेच करत असतो, असंच आहे तसंच आहे, हेच आहे तेच आहे. भाई सेम क्ल्यू आहे भाई. आपण म्हणतो तुम्ही बाहेर का जातायत, हे असतात ना मी सगळे लोक जे म्हणतात तुम्ही मित्रांसोबत कावर फिरता, मित्रांसोबत. आम्हाला काही हौस नाही मित्रांसोबत फिरायची. आमचे हे असतं की फक्त ते मित्र आम्हाला शिवाय घालत दहावेस. यांना 5 मिनिटं दिसून द्या भाई, 5 मिनिटं मोबाईल घ्या, 24 तास मोबाईलवरच असतो. अरे आत्ता घेतला होता भाई. 20 मिनिटं टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन. ही एक तुमची जी कंप्लेंट आहे ना की मुलं टॉयलेटमध्ये जास्त वेळ का घालतात, कारण तो वेळ असतो जिथे तुम्ही नसतात सोबत. भाई मी बघितलंय ना टॉयलेटला, आपल्याला माहिती आहे एका घरामध्ये 2च जण राहतोय, तरी टॉयलेटमध्ये गेला 4 कड्या लावतात की भाई ही नाही आली पाहिजे मध्ये भाई. 20 मिनिटं मला बघून दे काय. नाही खतरनाक. सर आता बघा आमचं किती चांगलं हृदय आहे सर. सर अशा 2 गोष्टी तुम्हाला मॅम बद्दल नाही आवडत? मी म्हणतो मुलं मनाचे खूप चांगले असतात मित्र. त्या माणसाची एवढी बिल्ड आहे, जे बायकांसोबत नाही आले त्यांना विचारू आपण, ठीक आहे. बाई मी सरांकडे बघून एवढं तर कळून गेलं, बॉडी किती पण बरोबर बायकोसोबत फाटते प्रत्येकाची बाई. ते तर 4 लोकांना सांगतो बायसेप्स ट्रायसेप्स, बायकोसोबत हा काय पीठ आणायचं आणतो बाई. बाय साहेब. सर तुम्हाला किती वर्ष झाले लग्नाला? 14 वर्ष. आणि मॅम काय करतात? हाऊसवाईफ. आणि अशी कोणती एखादी गोष्ट जी मॅम बद्दल नाही आवडत तुम्हाला? सेम चिडचिड नाही आवडत. बघितलं लगेच निघालाय ना. आता बायको सोबत असते ना 10 वेळेस विचार केला असतो भाई. हा एक तर चिडचिड. ठीक आहे. चिडचिड कशाबद्दल होते? काही नाही, निवांत टीव्ही जरी बघत बसलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही बातम्याच बघा. आठवड्याभर पण असं कधी होतं की बायको समोर आली तेव्हा बातम्या बघतायत? आपण तर ते जनरेशन होतं ना, डिश टीव्ही लगेच AF टीव्ही, तेव्हा तो हा बातम्या पूर्ण वेळेस बातम्या बघतात. हा आणखी एक ती चिडचिड असते, आणखी दुसरी काही नाही. तर तुमचा वे आउट काय असतो समजा हे चिडचिड म्हणून वाचायचं तर? निघून जायचं. निघून जायचं मित्रासोबत. तेच भारी. सर तुम्ही पण मॅरिड आहेत, आणि तुम्हाला एक गोष्ट जी सर मॅडम बद्दल आवडती अशी? आवडतं हा. खायला चांगलं बनते. जेवण चांगलं करते. काय काय भारी बनवतात मॅम? सगळेच पदार्थ चांगले बनवतात. ठीक आहे. तर जे घरामध्ये राहण्याचं कारण ते हे एक कारण आहे. भाई 2 जण जेलच झाले भाई. भाई याचं तर असं झालं की जे मी नाही बोलू शकत तुम्ही बोलताय. थँक्यू. बापरे भाई मी बघितलं माणसं एका गोष्टीमध्ये येतात भाई. बायकोची ते जेवण चांगलं. सर तुम्ही किती वर्ष झाले म्हटलं लग्नाला? 13 वर्ष. तुम्ही तर असं तुमच्या चेहऱ्यावरच वाटतं तुम्ही घाबरताच ऑलरेडी बाय. ती नाही नसून सुद्धा. कोणती गोष्ट मॅम बद्दल नाही आवडत तुम्हाला? विचार करतो. सरांना हे सरप्राइजिंग वाटतं का रे? विचार करते. 13 वर्ष झालं विचार करायला लागतं भाई. सर किती खुश आहे यार. युट्यूबवर येणार. सरांना तर आपण प्रॉब्लेम, त्यांना म्हणजे मी गव्हर्नमेंट एम्प्लॉय कायच करेन माझं. सरांचं हे भाई मी प्रायव्हेट वाला आहे, उद्या जॉब गेला तर बायको पण नाही नको. ठीक आहे. मॅम तुम्हाला एकदा बोलू. सर कोणती गोष्ट तुम्हाला मॅम बद्दल आवडते खूप जास्त? कॉपरेटिव्ह आहे. कशामध्ये कॉपरेटिव्ह कशामध्ये असं?
भाई हळूहळू हा माणूस मला डेंजर कावर वाटायला लागलाय. सगळ्यात जास्त रिस्पेक्ट या माणसाबद्दल होती भाई. मला वाटतं हा सेम आमच्यासारखंच राहिलेला आहे भाई. सर नॉर्मल बस भाई आपलं मराठवाड्याचे लोक लय डेंजर आहेत. हा कॉपरेटिव्ह म्हणजे सोबत असं काही पण जे तुम्ही म्हणते ते होऊन जातं ते. हा ठीक आहे. आणखी एखादी गोष्ट जी आवडते मॅम बद्दल. जेवण वगैरे सांगतो. अरे यार तुम्ही एकदमच असं नका मी हे पण टाकू पण नाही शकत. मला शिवाय येतात माहितीये की मुलग्या फक्त किचन मध्येच असतात का असतात पण तरी नाही तसं नाही.